संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत काश्मीरच्या मुद्द्यावर भारतावर टीका करण्याची पाकिस्तानची खोड काही केल्या जात नाहीये। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी महासभेच्या व्यासपीठावरून काश्मीर लष्करमुक्त करण्याचा बालिश प्रस्ताव ठेवलाय। भारतानं हा प्रस्ताव अमान्य केलाय। लष्करमुक्तीपेक्षा काश्मीरला दहशतवाद मुक्तीची जास्त गरज असल्याचं भारतीय परराष्ट्र खात्यानं खणखणीत उत्तरही दिले। आपल्या भाषणात नवाज शरीफ यांनी दोन्ही देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी 4 सूत्री कार्यक्रम मांडला। त्यात सियाचीनमधून दोन्ही देशातल्या बिनशर्त लष्कर मागे घेणं, काश्मीर लष्करमुक्त करणं, दोन्ही देशांनी 2003 मध्ये केलेल्या शस्त्रसंधी कराराचं पूर्ण पालन आणि दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करणार नाहीत याविषयी पुन्हा एकदा आश्वासन देणं या 4 मुद्द्यांचा समावेश आहे। पण सियाचीन किंवा शस्त्रसंधीचं उल्लंघन हे मुद्दे भारतानं आधीच वारंवार द्विपक्षीय चर्चांमध्ये मान्य केलेत। पण संपूर्ण लष्कर हे काश्मीर मुक्त करण्यासारखा बालिश प्रस्ताव ठेवून नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा शांततेविषयी किती उत्सुक आहे याचा प्रत्यय करून दिला आहे। दरम्यान भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या 17व्या महासभेतच पाकिस्तान उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे। Steps must be taken to demilitarize Kashmir. Agree to an unconditional mutual withdrawal from Siachen Glacier, the world's highest battleground. And easing of threat perceptions through such peace efforts will make it possible for Pakistan and India to agree on a broad range of measures to address the peril posed by offensive and advanced weapons systems. अगर कुछ अनएक्सेप्टेबल रेफरेंसेस पाकिस्तान करेगा तो हम राइट ऑफ रिप्लाई एक्सरसाइज करेंगे। तो मैं आज आप लोगों को कंफर्म कर रहा हूं कि हम अपना राइट ऑफ रिप्लाई एक्सरसाइज कर रहे हैं। Yes, foreign minister's speech is tomorrow, as you know, but today we are exercising a right of reply. It can happen any minute. आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवारे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। सर, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये। काही वेळापूर्वीच आपण विकास स्वरूपे यांची प्रतिक्रिया ऐकली। एकूणच भारत आता जागतिक पातळीवर थेट ठणकावून सांगणार आहे, आक्रमक आपली भूमिका मांडणार आहे। काय सांगाल याबद्दल? गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला असं वाटत होतं की भारत कदाचित काश्मीरवरती फारसं बोलणार नाही, कारण पंतप्रधानांची दोन्ही भाषणं जी होती ती आर्थिक आणि पीस कीपिंग या संबंधित झाली होती। परंतु आता पाकिस्तानने असा पावित्रा घेतल्यानंतर काश्मीर संबंधी बोलणं हे अपरिहार्य आहे आणि म्हणून आपण जो राईट ऑफ रिप्लाय हा एक्सरसाइज करण्याचा आता जे विकास स्वरूपी म्हटले ते बरोबरच आहे, योग्यच आहे। कारण पाकिस्तानला आता कोणतेही कारण नसताना काश्मीरचा मुद्दा असा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पुन्हा मांडण्याची काही आवश्यकता नसतानाही ते करतायत। एक प्रकारचं अत्यंत असे ज्याला डेस्परेट म्हणतात ना, असं झालेलं आहे पाकिस्तान। एकतर त्यांच्या देशामध्ये लष्करी सत्तेचा पूर्णपणे आता त्यांनी कब्जा घेतला आहे आणि सिव्हिलियन सरकारवरती त्यांचं इतकं दडपण आहे की ते दुसरं काही करू शकत नाही असं वाटतंय। एका बाजूनी पाकिस्तानला सध्या अमेरिका, रशिया, चीन या सगळ्या देशांकडनं त्यांच्या अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये एक प्रकारचा असा अप्रत्यक्ष असा पाठिंबा, त्यामुळे ते थोडेसे जास्त असे एनकरेज झाल्यासारखे झालेले आहेत। परंतु देशातली आर्थिक म्हणा परिस्थिती किंवा दहशतवाद इतका बोकाळलेला आहे की पाकिस्तानला त्यामुळे अतिशय म्हणजे काय करायचंय कळत नाही। त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे आपला त्यांनी काश्मीरचा मुद्दा आणलेला आहे। हे मगाचे जे सगळे प्रश्न यांनी जे मांडलेले आहेत ह्याच्यामध्ये UN मध्ये नवाज शरीफ यांनी, ते काही नवीन नाही। ते पाकिस्तान अनेक वर्षापासून ते बोलत आलेलं आहे। स्वतः पाकिस्तान UN रेझोल्युशनचं कधीही त्यांनी पालन केलं नाही, उलट सतत तिथे पहिल्यांदापासूनच 47 सालापासूनच लष्करी उठाव केला आणि आज आता जी POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जी परिस्थिती गेल्या 2-3 दिवस सतत जे दाखवलं जात आहे त्यावरून तिथे किती सगळी गळचेपी होतीये तिथल्या लोकांची। त्या लोकांना पाकिस्तान अजिबात आवडत नाहीये आणि असं असताना पाकिस्ताननी आपल्याला हे शिकवावं की ह्युमन राईट्स काय आहेत काश्मीरमध्ये। नक्कीच या सगळ्या भूमिकेवर आता भारतानं तेवढ्याच पद्धतीनं आणि जागतिक पातळीवर आक्रमक उत्तर देण्याचं ठरवलंय। तुर्तास धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल। आपल्यासोबत होते माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।